नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज इथे आपण बघणार आहोत पीसीएचा एक एक्झाम पॅटर्न म्हणजेच एक एक्झाम पेपर, सॅम्पल एक्झाम पेपर जो की उप्स विथ सी प्लस प्लस या सब्जेक्टचा आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण काही नोट वाचून घेऊया की कशा पद्धतीच्या आहेत त्या. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी म्हणजेच प्रत्येक प्रश्न इथे कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आपल्याला. ऑल क्वेश्चन्स कॅरीज इक्वल मार्क्स अँड अज्युम सुटेबल डेटा और डायग्राम वेन एव्हर नेसेसरी. आता प्रत्येक क्वेश्चन हा इक्वल मार्क्सचा आहे आणि यामध्ये जिथे कुठे नेसेसरी असेल तिथे डेटा आणि डायग्राम दोन्ही प्रोव्हाइड करायचा आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्यात आधी पेपर पॅटर्न कसा आहे तो बघूया की प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती युनिट असतात. 6 युनिट असतात, राईट. आता प्रत्येक युनिट मधनं 2 क्वेश्चन इथे दिल्या जाते. फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे दोन्हीही युनिट 1 मधले असेल, राईट. हे दोन्हीही युनिट 1 मधले आहेत आणि ह्या दोन्हीही क्वेश्चन एकमेकांना ऑर आहेत. तर एकतर आपल्याला क्वेश्चन नंबर 1 पूर्णपणे सॉल्व्ह करायचा आहे किंवा क्वेश्चन नंबर 2, राईट. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. सगळ्यात आधी या क्वेश्चन नंबर 1 मधला व्हॉट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अँड व्हॉट आर द व्हेरियस बेनिफिट्स ऑफ ओप्स एक्सप्लेन. आता एकतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे काय हे सांगायचं आहे आपल्याला आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत ते सांगायचं आहे आणि त्यांना एक्सप्लेन सुद्धा करायचं आहे, राईट. क्वेश्चन 1 मधला बी आहे व्हॉट आर द व्हेरियस ऑपरेटर्स इन सी प्लस प्लस, एक्सप्लेन द स्कोप, रिझोल्युशन ऑपरेटर विथ एक्झाम्पल. आता वेगवेगळ्या प्रकारचे कुठले ऑपरेटर्स आपण सी प्लस प्लस मध्ये यूज करतो आणि स्कोप रिझोल्युशन हा जो ऑपरेटर आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला इथे द्यायची आहे. तर या क्वेश्चन नंबर 1 ला ऑर आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मधला 1 आहे व्हॉट आर व्हेरिएबल्स और व्हॉट इज व्हेरिएबल, एक्सप्लेन डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल विथ एक्झाम्पल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधला पी आहे व्हॉट आर इनपुट आउटपुट फंक्शन्स इन सी प्लस प्लस अँड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. इनपुट आउटपुट फंक्शन म्हणजे काय हे सुद्धा सांगायचं आणि त्याला एक्सप्लेन सुद्धा करायचं आहे विथ एक्झाम्पल. एक्झाम्पल सुद्धा द्यायचे आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला ए आहे एक्सप्लेन कंटिन्यू अँड गो टू स्टेटमेंट विथ एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3 मधला बी आहे व्हॉट इज फंक्शन प्रोटोटाइप, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 मधला ए आहे एक्सप्लेन फंक्शन ओव्हरलोडिंग विथ एक्झाम्पल. इथे एक्झाम्पल देणे खूप कंपल्सरी आहे. जिथे जिथे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की विथ एक्झाम्पल तिथे एक्झाम्पल लिहिणे फार आवश्यक आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 मधला बी आहे एक्सप्लेन डू वाईल अँड वाईल स्टेटमेंट विथ एक्झाम्पल, ऑल्सो राईट द डिफरन्स बिटवीन देम. आता क्वेश्चन एकदम क्लिअरली समजून घ्यायचं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे, डू वाईल अँड वाईल स्टेटमेंट या दोन्हीही स्टेटमेंट आपल्याला विथ एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे, म्हणजे त्यांना एक्सप्लेन करायचं आहे विथ एक्झाम्पल आणि त्या दोन्ही मधला डिफरन्स सुद्धा सांगायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 5 मधला आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ फ्रेंड फंक्शन विथ एक्झाम्पल. फ्रेंड फंक्शन म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल सुद्धा द्यायचं आहे. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 5 मधला बी आहे व्हॉट इज कन्स्ट्रक्टर, एक्सप्लेन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर विथ एक्झाम्पल. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर विथ एक्झाम्पल इथे सांगायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 ला और आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मधला ए आहे एक्सप्लेन रिटर्निंग ऑब्जेक्ट फ्रॉम फंक्शन विथ एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 6 मधला बी आहे एक्सप्लेन मल्टिपल कन्स्ट्रक्टर अँड एक्सप्लेन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर विथ एक्झाम्पल. म्हणजे कन्स्ट्रक्टर मल्टिपल कन्स्ट्रक्टर कुठले आहेत ते आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर एक्झाम्पल सहित इथे एक्सप्लेन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 7 मधला आहे व्हॉट इज पॉइंटर, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ पॉइंटर टू ऑब्जेक्ट विथ एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 7 मधला बी आहे व्हॉट इज ऑपरेटर ओव्हरलोडिंग अँड एक्सप्लेन ओव्हरलोडिंग बायनरी ऑपरेटर विथ एक्झाम्पल. ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय हे एक्सप्लेन करायचं आहे आणि ओव्हरलोडिंग बायनरी ऑपरेटर हे सुद्धा एक्सप्लेन करायचं आहे त्याचं एक्झाम्पल देऊन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 ला और आहे क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मधला आहे एक्सप्लेन दिस पॉइंटर विथ सुटेबल एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 8 मधला बी आहे व्हॉट इज ऑपरेटर फंक्शन, डिस्क्राइब द सिंटॅक्स ऑफ अन ऑपरेटर फंक्शन, ऑल्सो राईट हाऊ मेनी आर्ग्युमेंट्स आर रिक्वायर्ड इन डिफाइनिंग ऑफ अन ओव्हरलोडेड युनरी ऑपरेटर. आता एकाच क्वेश्चन मध्ये इथे किती सगळे क्वेश्चन विचारलेले आहेत बघा. व्हॉट इज ऑपरेटर फंक्शन, ऑपरेटर फंक्शन म्हणजे काय हे सांगायचंय सगळ्यात आधी. त्यानंतर ऑपरेटर फंक्शनचा
सिंटॅक्स सुद्धा इथे सांगायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर हाऊ मेनी आर्ग्युमेंट्स आर रिक्वायर्ड इन डिफाइनिंग ऑफ ओव्हरलोडेड युनरी ऑपरेटर. ओव्हरलोडेड युनरी ऑपरेटर मध्ये किती आर्ग्युमेंट्स रिक्वायर्ड आहे, आवश्यक आहे, हे सुद्धा इथे सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर 9 मधला ए आहे, व्हॉट इज व्हर्च्युअल फंक्शन? राईट अँड एक्सप्लेन रूल्स फॉर व्हर्च्युअल फंक्शन. व्हर्च्युअल फंक्शन म्हणजे काय हे सांगायचं आहे आणि त्याच्यासाठी जे यूज होणारे रूल्स आहेत ते सुद्धा एक्सप्लेन करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 9 मधला बी आहे, explain how to open files and read data from sequential file in C++ with suitable example. यात सुद्धा 3 क्वेश्चन आहे. हाऊ टू ओपन फाईल, ओपन कशी करायची फाईल ते सुद्धा सांगायचं आहे. ओपन अँड रीड डेटा फ्रॉम, ओपन कशी करायची हे सुद्धा सांगायचं आहे. त्यानंतर त्याच्यामधून डेटा कसा रीड करतो हे सुद्धा सांगायचं आहे सिक्वेन्शियल फाईल मधनं. ठीक आहे. आणि त्याचं एक सुटेबल एक्झाम्पल सुद्धा द्यायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 ला ऑर आहे. क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 10 मधला आहे, व्हॉट इज फाईल पॉइंटर? एक्सप्लेन डिफॉल्ट ऍक्शन ऑफ फाईल पॉइंटर विथ एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 10 मधला बी आहे, एक्सप्लेन हाऊ टू ओपन फाईल युझिंग कन्स्ट्रक्टर, गिव्हन एक्झाम्पल. हाऊ टू ओपन फाईल युजिंग कन्स्ट्रक्टरचा यूज करून आपण फाईलला कशा पद्धतीने ओपन करतो आणि त्याचं एक्झाम्पल सुद्धा द्यायचं आहे. तर आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल राहील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर काही क्वेरी असेल तर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फ्रेंड्स. कीप सपोर्टिंग. थँक्यू.